चला तर रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबूचा रस। या ठिकाणी भेंड्या घेतलेल्या आहेत, भेंड्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आता या भेंडीचे देठाकडचा भाग आणि शेंड्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व भेंड्यांचे देठ आणि शेंड्याकडचा भाग कट करून घ्यायचा। यामुळे काय होतं, भेंडी कट करायला सोपी जाते, भेंडीचे एकसारखे काप करता येतात, त्यामुळे अशी भेंडी कट करून घ्यायची आहे। या ठिकाणी भेंड्या जास्त कोवळ्या घ्यायच्या नाहीत किंवा जास्त जूनही घ्यायच्या नाहीत। जास्त कोवळ्या भेंड्या घेतल्या तर काय होतं, तळत असताना लगेच करपतात। या ठिकाणी भेंड्या आता मधून कट करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भेंडी कट करून घ्यायची। एका भेंडीचे 4 तुकडे तुम्ही करू शकता किंवा जर जास्त जाड भेंडी असेल तर त्यापेक्षा जास्त तुकडे केले तरी सुद्धा चालतील। फक्त पातळ असे काप करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे या सर्व भेंड्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत। जेवढे तुम्ही पातळ काप कराल तेवढं एकदम कुरकुरीत भेंडी होते आणि पटकन तळली सुद्धा जाते। जेवढे जाड भाग ठेवाल तेवढे तळायला वेळ लागतो। अशा प्रकारे सर्व भेंड्या कट करून घेतलेल्या आहेत। असे पातळ काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जास्त लांब जर भेंडी नको असेल तर मधून अजून कट केली तरी सुद्धा चालेल, छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील। आता यामध्ये मसाले टाकायचे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबूचा रस, या ठिकाणी 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ। फक्त बेसन पीठ जरी वापरलं तरी चालेल, त्यामुळे सुद्धा कुरकुरीत होते, फक्त जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही। जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी तांदळाचे पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे। हे सर्व आता भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। जास्तीत जर कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा फक्त द्यायचा, म्हणजे हे पीठ व्यवस्थित या भेंडीला लागतं। अशा प्रकारे व्यवस्थित सर्व भेंडीला हे पीठ लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूंनी पीठ व्यवस्थित लागलं की भेंडी छान कुरकुरीत होते। तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, तेल गरम झालं की भेंडी यामध्ये सोडायची, एक एक भेंडी सोडायची, म्हणजे व्यवस्थित छान तळली जाते। मध्यम ते मंद आचेवरती ही भेंडी आता तळून घ्यायची आहे। छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची। पहा, मस्त असा तांबूस रंग आलेला आहे। आता उरलेल्या भेंड्या सुद्धा अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत। फक्त तळताना काळजी घ्यायची की मध्यम ते मंद आचेवरतीच तळायचे, म्हणजे भेंडी छान तळली जाते, एकदम कुरकुरीत होते। 10 ते 15 मिनिट आरामात ही भेंडी कुरकुरीत राहते। जेवणाच्या अगोदर 10 ते 15 मिनिट जर तुम्ही भेंडी तळून घेतली तर जेवताना तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते। अशा प्रकारे छान तांबूस रंग येईपर्यंत भेंडी तळून घेतलेली आहे। स्नॅक्स साठी सुद्धा तुम्ही ही भेंडी खाऊ शकता अशीच। आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती कुरकुरीत झालेली आहे भेंडी। पाहू शकता तुम्ही, एवढी कुरकुरीत झालेली आहे, तोंडात टाकताच विरघळणार एवढी छान कुरकुरीत झालेली आहे। लिंबूचा रस टाकल्यामुळे खूप चटपटीत लागते आणि वरून थोडासा चाट मसाला टाकायचा, म्हणजे चटपटीतपणा अजून जास्त वाढतो। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची। तयार आहे एकदम कुरकुरीत आणि चटपटीत अशी भेंडी फ्राय। या प्रकारची भेंडी नक्की एकदा करून पहा, खूप म्हणजे खूप अप्रतिम लागते चवीला। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।